हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदित असाल. आज दर्शामुषा असल्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांची भरपूर अशी धावपळ झाली असेल, मग त्या जॉबवाल्या असो किंवा हाऊसवाईफ असो. शेवटी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक काम करणं गरजेचंच आहे, त्याच्यामुळे तिची धावपळ तर ही ठरलेलीच आहे. आता माझं मत असं आहे की आपण एखादा सण असो किंवा संडे जरी घेतला ना, तर असं बऱ्याच जणांना वाटतं की चला सुट्टी आहे. हो, असते, घरातल्या बाकीच्या सगळ्यांना सुट्टी असते, पण त्या घरातल्या स्त्रीला अजिबात ती सुट्टी नसते. कारण की कसं असतं, सुट्टी म्हटल्यावर मग तिला वाटतं की नाही, आज सगळेजण घरी, मग काहीतरी जेवढं स्पेशल झालं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे किंवा एखादा सण असेल तर त्या सणाची तयारी असते. आज पण दर्शामुषा होती, त्याच्यामुळे मला दीपपूजन करायचं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टींचं असं आपलं एक शेड्यूल चालूच असतं. एकीकडे आपण काम करत असतो, पण मनात आपले विचार चालूच असतात. आता ना इथे ना मी छान गूळ मेल्ट करून घेतला होता, कारण की आज मला गोड धिंडे करायचे होते. आषाढ महिन्यात आपण ते करतच असतो. मागे पण मी 1-2 वेळा केले होते, ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा केले होते. फक्त ना ते साखरेचे केले होते. आज म्हटलं घरात सगळ्यांनाच खोकला चालू आहे, त्याच्यामुळे साखर नको, गुळाचंच काहीतरी करूया, म्हणून मग साखरेच्या ठिकाणी गूळ वापरला आणि छान पीठ भिजवून घेतलं होतं. आणि खरं सांगू का, जेव्हा अशा काही मी गोष्टी करत असते ना पहिल्यांदा, त्यावेळेस टेन्शन येतं की खरंच व्यवस्थित होईल की नाही. कारण कसं नाही जमलं म्हणजे एवढं आपलं सगळं वाया जातं, तसं व्हायला नको, म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी मनात असतात. पण जेव्हा ते परफेक्ट बनतं ना, तर विचारून इतकं भारी वाटतं. आणि ना आज मी एक ट्रिक वापरून ना छान देवं क्लीन केले होते. आपण बऱ्याच वेळानं पितांबरी वापरतो किंवा एखादं लिक्विड वापरतो, आणि मी असं ऐकलं होतं की ह्या गोष्टी देवांसाठी चांगल्या नाही. म्हणजे आपणच विचार करणार, आपल्या हातात जर पितांबरीच्या घासले तर कसे हात होता, आणि तेच आपण देवांना वापरतो. त्याच्यामुळे मी ना आज साधं सिंपल दही घेतलं आणि दह्यात ना सगळे देव जे मला क्लीन करायचे होते ना त्यांना भिजत घातलं होतं. म्हणजे आपण अभिषेक करतोच ना दह्याने, तसंच मग दही टाकून ठेवलं होतं. फक्त ते ना मी 15-20 मिनटासाठी ठेवलं होतं. आणि खरं सांगू, नंतर मी असं चोळून धुतले ना, खूप छान देव चमकायला लागले होते. जर तुमचे देव जास्तच खराब झालेले असेल ना, तर माझ्या अंदाजाने तुम्ही अर्धा-पाऊण तास जरी दह्यात भिजत ठेवले ना, तरी देव खूप छान क्लीन निघतात. आणि म्हणजे कुठलंच केमिकल्स वापरायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. आणि इथे ना मी माझे छान धिंडे केले होते. पीठसुद्धा छान सेट झालेलं होतं, त्याच्यामुळे ना हवे तितके छान असे बारीक धिंडे तयार झाले होते. आणि मला अजूनसुद्धा आठवतं, पूर्वीच्या काळी माझ्या आजीनं हे करायची ना, त्यावेळेस मस्त असं कांदा कापायची अर्धा, त्याला तेल लावायची, मग ते तव्याला लावायची, मग त्याच्यावर ते धिंडं टाकायचे, परत कागद घ्यायचे, कागदाने ते बारीक करायचे. त्यावेळेस वाटायचं अरे बापरे, हे एवढं मुश्किल काम आहे. म्हणजे खायला तर खूप टेस्टी लागतात, पण करायला किती मेहनत लागते. आपल्याकडनं कधी हे होतील की नाही. पण आत्ता जेव्हा करते ना, तर वाटतं का अरे यार काय सोपे, म्हणजे झटकेपट होतं. फक्त एकच आहे की आपलं पीठ व्यवस्थित मुरलं पाहिजे. पीठ जर व्यवस्थित मुरलं, परफेक्ट झालं, तर मग पुढचा कोणताच त्रास आपल्याला हा अजिबात राहत नाही. आज माझं म्हणाल तर गोड छान झाले होते, पण तिखट धिंड्यांना ना थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे ना ते अजिबात जमत नव्हते. म्हणजे त्यांनी मला दिला होता थोडाफार त्रास, पण गोड धिंड्रं म्हणाल ना तर एकच नंबर असे भारी झालेले होते. आता दर्शामुषेला ना बऱ्याच ठिकाणी दीपपूजन केलं जातं, आणि काही ठिकाणी ना लहान मुलांचे दिवेसुद्धा उतरवले जातात. तसं मी आज ते केलं होतं. तुम्हीसुद्धा केलं होतं का? नक्कीच सांगा. आणि आजच्या या अमावस्येला ना बऱ्याच ठिकाणी गटारीसुद्धा म्हटले जातं. म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेजचाच बेत असतो. आता जे नाही खाते त्यांचं तर मग विचारू नका, पण जे खातात त्यांची तर आज चांगली चंगळच होती. आता मी सुद्धा केला होता प्लॅन, पण संध्याकाळचा होता. आणि खरं सांगू का, कसं असतं ना आपलं, म्हणजे आधी भरपूर खाऊन घ्यायचं, पाप करून घ्यायचं, आणि मग पूर्ण महिनाभर नाही खायचं आहे, नाही खायचं आहे, देवधर्म करायचं. कसल्या आपण रीती सुरू केलेल्या आहे ना. आता म्हणजे खरंच कधी विचार जर केला ना, असं वाटतं की यार ही शोध कोणी केले असेल, देवाने तर नाही लावलं हे असणार असं, की तुम्ही आधी कर्म करून घ्या, कांड करून घ्या, आणि मग माझी सेवा करा, मग तुमचं सगळं व्यवस्थित होईल. आता बघा ना, श्रावण सुरू होणार आहे म्हणून लोकांनी काही नाही खाल्ले, मच्छी, मटण, चिकन वगैरे सगळं, आणि आता 1 महिनाभर देवाची सेवा करणार. इकडे माझ्या पिल्लूचं ना मस्त असं खेळणं चालू होतं, आणि मला ना खरंच खूप भारी वाटत होतं की आज त्याने मोबाईल सोडून काहीतरी क्रिएटिव्हिटी असं काहीतरी खेळत होतं.
छान तो एका साईडला दोरी बांधून दुसऱ्या साईडला लावून मस्त असं डोंबारासारखं खेळत होता, जे की त्याने पाहिलेलं असावं मे बी. आता ह्या मावशी आल्या होत्या, यांनासुद्धा आमुषा दिली होती. आता आमुषा देणं म्हणजे असं म्हणतात की आपल्या घरातलं जे काही निगेटिव्हिटी असते ते काढणं असतं, पण मला ह्या गोष्टी काही पटत नाही. पण चला, थोडं काहीतरी आपण धान्य देतो, त्यानिमित्त त्यांच्या घरातसुद्धा काहीतरी शिजतं म्हणून मी ते दिलं होतं. पण मग असतं एखाद्याचं श्रद्धा, त्यात आपण काही म्हणू नाही शकत. मला वाटलं म्हणून मी ते दिलं. आणि संध्याकाळच्या वेळेस ना छान असे देवपूजा करून घेतली होती. म्हणजे देवपूजा सकाळीच झाली होती, दिव्यांची पूजा केली होती आणि मुलांसाठी ना मस्त असे छान ताट केलं होतं, छान छोटे दिवे केले होते, जे बघून ते खरंच खूप खुश झाले होते. असा होता एकंदरीत आजचा दिवस. फॉलो केला नसेल तर नक्की करून घ्या. चला, आजसाठी एवढंच. बाय.